मला कांचन तुमच्याकडे यायचंय. आपण अगदी कित्येक वर्ष तुम्हाला दूरदर्शनपासून मी बघतो आहे, तिथले तुमचं करिअर बघितलेलं आहे. लोकांच्या जवळ जाणाऱ्या माध्यमांमध्ये तुम्ही जे विषय हाताळलेत त्याच्यामध्ये मुळात महिलांच्या जवळ जाणारे विषय होते, सामाजिक भान असणारे विषय होते, महिलांना अधिकार देणारे किंवा त्यांना सक्षम करणारे विषय होते. आणि या सगळ्या विषयांच्यामुळे किंवा तुमचा टॉक शो सुद्धा अलीकडचा नजीकचा जो टॉक शो होता त्यात सुद्धा तुम्ही समाजातल्या अशा घटकांमधले प्रश्न पुढे आणलेत की जे सहसा लोकांच्या पुढे येत नाहीत. असं असताना जो काही एक कनेक्ट तयार होतो त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं का की अशा वेळेला राजकारण हे चांगलं काम करण्याचं एक माध्यम असू शकतं आणि आपण त्यात जायला पाहिजे, अशी तीव्रतेने भावना निर्माण होते का? याचं कारण असं की प्रत्येक वेळेला काही तुम्ही सामाजिक कार्य करून, सामाजिक संस्था स्थापन करून कुठल्या तरी पक्षामध्ये जाऊनच कार्य केलं पाहिजे अशातला भाग नाही. आता आपण बघतो की आशुतोष सारखे पत्रकार सुद्धा आप पक्षामध्ये जात आहेत, आपल्या नंदू माधव सारखे सुद्धा आपले मित्र सगळे आप पक्षामध्ये जात आहेत आणि राजकारणात पडले. दीपाली सय्यद सारखी एक उत्तम अभिनेत्री, नृत्यांगना, ती सुद्धा आता राजकारणात गेलेली आहे. असं तुम्हाला वाटतं का की या माध्यमातून सुद्धा तुमचा कनेक्ट लोकांपर्यंत तयार होऊ शकतो, लोकांना तुमच्याबद्दल विश्वास वाटू शकतो आणि म्हणून तुम्ही राजकारणात गेलात तर काय चुकलं? तुम्हाला काय वाटतं? थँक्यू समीरण. मला असं वाटतं की तुम्ही राजकारणात जेव्हा येता सर्वप्रथम तेव्हा 4-5 गोष्टी ह्या तुमच्याकडे, तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट मला अशी वाटते की तुमच्या मनामध्ये लोकांच्या विषयीची करुणा आणि जो नाही रे ग्रुप आहे त्याला आहे रे ग्रुपकडनं काहीतरी मिळालं पाहिजे ही पोटामध्ये कळकळ असणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ही कळकळ कुठेतरी माझ्यामध्ये असल्यामुळे मी माझा स्वतःचा NGO स्थापन केलेला आहे, ध्रुव चॅरिटेबल ट्रस्ट, आणि त्याच्या माध्यमातून मी माझं बरंचसं कार्य चालू असतं जे मी कधी बोलत नाही आणि मी माझ्या तऱ्हेने ते करत असते. दुसरा महत्त्वाचा प्रश्न जो समीरण तू खूप छान विचारला मला की तुला कधी असं राजकारणात यावंसं वाटतं का किंवा करावंसं वाटतं का कार्य? तर खरं सांगायचं तर राजकारणात यायचं आहे म्हणून यावं असं वाटतं असं नसून कुठेतरी मला असं वाटतं की आपल्या मनामध्ये हे जे काही एक विचार आहेत त्याला एक स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म जर मला मिळणार असेल तर येस, आय एम इंटरेस्टेड. जर नुसतंच माझा कोणीतरी यूज अँड थ्रो असं जर मला करणार असेल तर सॉरी, आय एम नॉट इंटरेस्टेड इन राजकारण. मला तिसरा एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो की अभिनेता असेल, अभिनेत्री असेल, कुणीही असेल, तो भारताचा नागरिक आहे, त्याला इलेक्शन कॉन्टेस्ट करण्याचा कंप्लीट अधिकार आहे. पण ह्याच्याच जोडीला तुमचं वाचन आहे का त्या बाबतीतलं? तुम्हाला तेवढी त्या विषयाची तुम्ही जाण स्वतःमध्ये बाणवलेत का? कोणीतरी आपलं अप्रोच झालं म्हणून आपण आपलं त्याच्यावरती नाचायचं हे कितपत खरं आहे? आपण त्या पार्टीची काय विचारधारा आहे ही समजून घेतली का? आपल्याला ती कितपत पटते, रुचते, असं काही आहे का? तर ह्या गोष्टींचा एक बारकाईनं विचार करावा, अभिनेता असेल, अभिनेत्री असेल, कुणी असेल. कारण की कसं आहे की एकदा तुम्ही ते जे राजकारण हे फील्ड आहे हे पण तितकंच डिमांडिंग आहे आणि इट इज लाईक अ फुल टाइम जॉब. जसं तुम्ही सकाळी जाता शूटिंगला 9 to 10 तुम्ही शूटिंग करता, तसंच तुम्ही 9 to 10 बाहेर जाऊन लोकांची सेवा करणार आहात का? हा पहिल्यांदा मनाला प्रश्न विचारा. त्यांचा प्रश्न तुम्ही जाणून घेणार आहात का? त्याच्यासाठी काही तोड काढणार आहात का? आणि त्याच्यासाठी राजकारणातच उडी मारली पाहिजे असं मला वाटत नाही. आज जर तुम्हाला तेवढी फेस व्हॅल्यू असेल, आज जर लोक तुम्हाला तेवढी मानत असतील, उदाहरणार्थ जर नाना पाटेकरनी मनावरती घेतलं तर तो आज कुठल्याही राजकारणाला ही गोष्ट अशी झाली पाहिजे म्हणून सांगू शकतो आणि कुठलाही राजकारणी मला वाटत नाही की त्याच्यासारख्या माणसाला तो नाही म्हणेल. तर मला असं वाटतं की तुम्ही खुदी को कर बुलंद इतना की खुदा बंदे से खुद पूछे की बता तेरी रजा क्या है, की तुम्ही स्वतःलाच एवढं मोठं बनवा की कुणीही जर समजा तुमच्याकडे अप्रोच झाला तर तुम्ही त्या राजकारण्याला किंवा ज्याच्याकडे ते डिपार्टमेंट असेल त्याला तुमच्यामध्ये एवढी ताकद तुम्ही बाणवा की तुम्ही त्याला सांगाल की बाबा ह्याला तुला मदत कर, ह्याला गरज आहे आत्ताला त्याची. आणि मग ती पार्टी कुठली का असे ना, मला असं वाटतं की लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांना मदत करणं याची कुठेतरी आतून कळकळ असणं हे जास्त गरजेचं आहे. बरोबर सांगितलं कांचन तुम्ही अगदी. मला डॉक्टर अमोल कोल्हे तुमच्याकडे यायचं आहे, 2 मुद्दे घेऊन यायचे. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळेला रील लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये गल्लत होताना दिसते. मुळात आपल्याला कोणीतरी एका प्रचंड मोठ्या राजकीय नेत्यांनी विचारलंय राजकारणात येता का, आमच्या पक्षात येता का, या मतदारसंघातून तिकीट लढवणार का तुम्ही, निवडणूक लढवणार का, तिकीट आम्ही द्यायला तयार आहोत, असं विचारल्यानंतर आपल्याला कोणीतरी विचारतं या गोष्टीच्याच प्रेमामध्ये बरीच मंडळी पडतात. जसं एखाद्या चांगल्या रोलची आपल्याला विचारणा झाली किंवा ऑफर झाली की आपण त्याच्याकरता सिलेक्ट झालो आहोत की नाही, आपण त्याच्याकरता योग्य न्याय देऊ शकतो की नाही, हे कळायच्या आधीच आपण त्या गोष्टीच्या प्रेमात पडलेलो असतो.
तसं काहीसं राजकारणाच्या बाबतीत होतं. पण तुमच्या बाबतीत थोडंसं वेगळं झालंय. तुमच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये डायलेमा निर्माण झाला होता की नक्की हे गृहस्थ आता काय करणार आहेत. याचं कारण असं की तुम्ही ज्या पद्धतीचे उत्तम रोल केलेत, शिवाजी महाराजांचे रोल तुम्ही 2-3 सिरियल्समध्ये, नाटकांमध्ये केलेत, शंभूराजांचं एक मोठं महानाट्य तुम्ही करत असता, त्यामुळे ऐतिहासिक भूमिका करून त्या भूमिकांची विचारसरणी लोकांमध्ये पसरवण्याचं काम तुम्ही नाटकांच्या थ्रू, चित्रपटांच्या थ्रू आणि सिरियलच्या थ्रू तर केलेलं होतंच. पण राजकारणात जाण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्यावेळेला लोकांचा काहीसा तुमच्या प्रमाणात, तुमच्या बाबतीमध्ये अपेक्षाभंग झाला होता. तो नेमका का? आणि त्याच्यामागे आपण पक्ष आणि त्याच्यामागची विचारसरणी तुम्हाला पसंत आहे नाही हे भाग तर असतीलच, पण एक स्वतःविषयीचा विश्वास मुळात असावा लागतो. त्यात काहीतरी एक तारतम्य असावं लागतं. एक निवड करण्याची प्रक्रिया असते. काय विचार तुम्ही या मागच्या 6 महिन्यामध्ये केलात जिथे तुम्हाला निवड करण्याची वेळ आली? नाही, खरं तर हा विचार गेल्या 5 वर्षांपूर्वीच एकदा करण्याची वेळ आली होती. पण 5 वर्षांपूर्वी जसं मी या सगळा आपला जो विषय सुरू आहे त्याचवेळी जे मला संयुक्तिक उत्तर असं वाटतं की फक्त एक लोकप्रिय चेहरा म्हणून जर तुम्हाला कुठलाही पक्ष जर तुम्हाला बोलवत असेल तर त्या जाण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. जर कलाकाराला स्वतःची एक वैचारिक बैठक असेल, जर त्याची स्वतःची राजकीय भूमिका ही स्पष्ट असेल तर त्याने राजकारणात जायला अजिबातच हरकत नाही. तर त्याने खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात. तशी मला स्वतःची एक राजकीय भूमिका होती. मला ज्या नेतृत्वाच्या हाताखाली मला काम करायचं आहे, ज्या पक्षात मला काम करायचं आहे, त्या पक्षाच्या विचारसरणीशी माझी नाळ जुळते का हे बघणं खूप गरजेचं होतं. केवळ एक चांगली संधी चालून येते आणि फक्त त्या लाटेवर जर आरूढ व्हायचं म्हटलं आणि जर तुमचे विचार त्या लाटेशी मिळते जुळते नसतील तर नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरण्याची वेळ नक्कीच कलाकारांवर येऊ शकते. त्यामुळं जो माझा विचार ज्या पक्षाशी जुळत होता, माझे विचार ज्या नेतृत्वाशी जुळत होते, त्या नेतृत्वाच्या खाली म्हणजेच थोडक्यात शिवसेनेमध्ये मी जो प्रवेश केला त्याचं कारण तेच आहे. कारण ज्या भूमिका मी केल्या ती प्रतिमा मी नक्कीच घेऊन राजकारणात येणार नाही. कारण त्या प्रतिमेवर संपूर्ण महाराष्ट्राचं एक वेगळं प्रेम आहे. सगळ्या रसिकांनी एक भरभरून प्रेम दिलेलं आहे. पण ती प्रतिमा साकारताना जे विचार आहेत ते विचार नक्कीच घेऊन यायला आवडतं. पण डॉक्टर, हा विचार आपल्या प्रोग्रेशनमध्ये बदलू शकतो? याचं कारण सुरुवातीला माझ्या मताप्रमाणे तुम्ही वेगळ्या गोष्टींमुळे प्रभावित झालेले होतात, वेगळ्या राजकीय पर्सनॅलिटीजमुळे प्रभावित झाला होतात, पण त्याच्यानंतर ग्रॅज्युअली या विचारात बदल होऊन एक स्वतःची काही धारणा वेगळी तयार होऊ शकते. काय वाटतं आपल्याला? मूळ विचार तुमचा कधीच मला वाटतं बदलत नाही. त्या विचारामध्ये काही ठिकाणी तुम्ही कधीतरी त्याला एक वेगळं वळण देऊ शकता. तुम्ही काही ठिकाणी सगळे तुमचेच मुद्दे सगळे स्पष्टपणे येतील. जेव्हा आपण लोकशाही म्हणतो, जेव्हा आपण राजकारण म्हणतो, या राजकारणामध्ये तुमचे सगळेच मुद्दे आहेत तसेच यायला हवेत असा आग्रह तुम्हाला धरता येत नाही. त्याला थोडा हटवादी भूमिका ही थोडीशी त्याला थोडीशी मुरड घालावी लागते. पण तुमचा मूळ विचार नक्कीच बदलत नाही. जसं मी कायम म्हणतो की राजकारणात येताना मी महाराजांच्या पंचसूत्रीचा कायम विचार करतो, जी महाराजांनी एक पंचसूत्री घालून दिली, ज्यामुळे आज 350 वर्षांनंतरही आपण त्यांचं नाव घेतो. एक म्हणजे राष्ट्रीयत्वाकडे जाणारं हिंदुत्व, दुसरं म्हणजे त्या राज्याला असलेलं नैतिक अधिष्ठान, तिथे असलेली स्त्रियांची प्रतिष्ठा, तिसरं म्हणजे लोकाभिमुख स्वच्छ प्रशासन, चौथं म्हणजे लोककल्याणकारी रयतेच्या कल्याणाचं राज्य आणि पाचवं म्हणजे अफाट दूरदृष्टी असलेलं नेतृत्व. ही पंचसूत्री तुम्ही कुठल्याही काळात जरी इम्प्लिमेंट करत असाल तरी ही पंचसूत्री नक्कीच त्याला लागू पडते. आणि हा जर संपूर्ण तुमचा विचार असेल, या विचारानं जर तुमची वाटचाल होणार असेल तर मला वाटत नाही यामध्ये काहीतरी गैर होत आहे. आत्ताच आपल्याबरोबर मैथिली जावकर, भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष मुंबईच्या, आपल्याबरोबर सहभागी होतात. त्यांचं या कार्यक्रमात स्वागत. मैथिलीजी, गेली 20-21 वर्ष आपण या फील्डमध्ये आहात, कलाक्षेत्रामध्ये आहात आणि यावेळेला मात्र 10 वर्ष साधारणतः भाजप युमोमध्ये काम केल्यानंतर मुंबईचे उपाध्यक्ष आपण झालेले आहात. म्हणजे सायमल्टेनियसली आपण दोन्ही फील्डमध्ये काम केलेलं आहे. वादळवाट, अग्निहोत्र, दामिनी या सगळ्या सिरियल्स आपल्या प्रसिद्ध आहेत. छबू चालली सासरला चित्रपट आपले प्रसिद्ध आहेत. पण या सगळ्या गोष्टीमध्ये काम करताना आत्ता आपण थेट ताबडतोब प्रकाशात आला. त्याचं कारण मोदींकरता आपण भारतीय जनता युवा मोर्चामध्ये काम करताना चित्रपट कलावंतांचा एक चाय पे चर्चा आयोजित केलेला होता. मला एक सांगा, कुठल्याही कलाकाराची विचारसरणी ही घडत असते, बदलत असते आणि एक ठाम विचार तयार होत असतो. आपल्या बाबतीत नेमकं काय झालं? या गोष्टी क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करता करता आपण भाजप युमोचं काम केलं आणि थोडी नाही तर 10 वर्ष काम केल्यानंतर आपण आता उपाध्यक्ष झालेला आहात. एक कलासक्त मन, ज्याच्यावर आपलं प्रोफेशन अवलंबून असतं, ज्याच्यावर रोजीरोटी अवलंबून असते आणि ते करता करता कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक बांधिलकीतनं येणारं राजकारण, काय प्रोग्रेशन होतं आपल्या बाबतीत, काय सांगाल आपण? नाही, कसं होतं की सुरुवातीपासूनच एक समाजाबद्दल किंवा लोकांबद्दल थोडी आस्था किंवा आपण म्हणूया की अटॅचमेंट असणं खूप महत्त्वाचं असतं. तर राजकारणात यायला नुसतं राजकारणात यायचं म्हणून नाही,
तर आपल्या आजूबाजूला काय चाललंय, माझ्या शहरात काय चाललंय, माझ्या राज्यात काय चाललंय, माझ्या देशात काय चाललंय, यात तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे. जो आपला आजचा विषय आहे की कलाकारांनी राजकारणात यावं का, त्यांनी तिकीट घ्यावं का, तर मला यावर असं वाटतंय की 2-3 मुद्दे आहेत. एक तर तुम्हाला यायला हरकत नाही, पण तुमची जी स्वतःची आयडिओलॉजी आहे ती तुम्ही ज्या पार्टीत जाताय त्याची आयडिओलॉजी आहे का, म्हणजे तुम्ही सिमिलर विचार करणारे आहात का. दुसरं, समाजकारण आणि राजकारण या दोन्ही गोष्टींची तुम्हाला खरंच मनापासून आवड आणि तळमळ आहे का. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर तुम्ही जिंकून या किंवा नाही येणार, हरणार, काही झालं तरी नंतर तुम्ही त्या पार्टीचं काम करत राहणार आहात का, म्हणजे पुढेही तुम्ही कंटिन्यूस एक कार्यकर्ता म्हणून त्या पार्टीशी संलग्न राहणार आहात का. हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. आणि हे जर मुद्दे महत्त्वाचे तिकडे लागू पडत असतील कुठल्याही ॲक्टर किंवा ॲक्ट्रेसच्या बाबतीत, तर राजकारणात त्यांनी यायला काहीच हरकत नाही आहे. मात्र स्मृतीजी जसं आमचं काम करत राहिल्या, म्हणजे जरी त्या कपिल सिब्बलांच्या विरुद्ध पडल्या तरी म्हणून त्यांनी BJP सोडून दिली नाही किंवा काम सोडून दिलं नाही, त्या सतत कार्यरत राहिल्या आणि आजही आहेत. त्यामुळे असे कार्यकर्ते जर कुठल्याही एखाद्या पार्टीत आले तर ते कलाकार आहेत, ॲक्टर आहेत का डॉक्टर आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. ते काय काम करतायत, काय काम करायची इच्छा आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. असं मी मला परत वाटतं. एकदा तुमच्याकडे येतो. मला कांचनजींकडे जायचं आहे. कांचनजी, मगाशी आपण बोलत होतो एक सजग विचार करणारं मन संवेदनशील असणं आवश्यक आहे असा शब्द भेंडे साहेबांनी वापरलेला होता. तुम्ही तुमचे विषय जे निवडता, सामाजिक बांधिलकीचे, महिलांच्या विषयीचे, सबलीकरण असण्याचे किंवा सामाजिक क्षेत्रामधले सुद्धा अनेक विषय असतील की ज्याच्यामध्ये स्त्रियांवर अन्याय होत असेल, त्यांना सशक्त सबल करण्याकरता, मला एक सांगा, खरोखर जाणीवपूर्वक आपल्या आजच्या अभिनेत्यांमध्ये किंवा क्रिएटिव्ह आर्टिस्टमध्ये अशा प्रकारचं सजग पण आपल्याला जाणवतं का की जे स्वतःला सजग ठेवण्याकरता दिवसातला काही वेळ या इतर गोष्टींकडे आपल्याला भान आणण्यासाठी इतका वेळ आजची पिढी देते असं आपल्याला वाटतं का? म्हणजे आता समाजामध्ये सगळेच देत आहेत की नाही याची मला काही जाणीव नाही आहे, परंतु बरीचशी लोक असे आहेत की जे काम करतात आणि ज्यांनी सुरू केलं नसेल तर त्यांनी सुरू करावं असं मला वाटतं. मला असं वाटतं की आपण राजकारणात गेलो म्हणजेच आपण लोकांसाठी काहीतरी करू शकतो, ह्या सगळ्यात पहिल्यांदा विचार आपण काढून टाकला पाहिजे. समाजकारण हे तुम्ही कधीही करू शकता ना, त्याच्यासाठी तुम्ही अगदी राजकारणातच गेलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला एखाद्याला मदत करावीशी वाटली तर तुम्ही करा ना. समाजकारण तुम्ही म्हणजे कधीही करू शकता. तुम्ही तुमचा एक NGO काढा किंवा नका काढू, व्हॉटेव्हर. एखाद्याला मदत करावीशी वाटली मला तर मी जाऊन करते. त्याच्यासाठी मी काय कोणाला विचारत बसत नाही. ते मला वाटतं करावं असं काम. आणि कुठेतरी ही जाण ठेवणं, आपल्या अभिनय आपण करतोच, बरोबर आहे, अभिनय करतो, आपली कामं आपण रोजच्या रोज करतो, परंतु ज्या समाजाचे आपण घटक आहोत त्या समाजाने पण आपल्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे. त्याचं प्रेम तुम्ही कसं रिटर्न करणार आहात? बरोबर आहे, बरोबर आहे. कुठेतरी ही एक माणसाच्या मनामध्ये जाणीव पाहिजे ना. बरोबर आहे.